मला इथे आल्यावर समजलं की ज्या ठिकाणी मी उभा आहे इथे दरवर्षी पुराचे पाणी येतं इथे. गेल्या 10 वर्षापासून इथे पूर आहे. प्रश्न आहे की 10 वर्षापूर्वी का पूर येत नव्हता? कारण ह्या विभागामध्ये तेव्हा वेगळ्या प्रकारचा विकास होता आणि गेल्या 10 वर्षांपासून जे बिल्डर आणि बाकीचे लोक येऊन आपला क्षेत्राचा एकदम सत्यानाश केला आहे. पर्यावरणाचे मुद्दे विकास हवा आहे आपल्याला, परंतु विकास करताना पर्यावरणाचे मुद्दे सर्व लक्षात ठेवूनच विकास असायला हवा. मॅकेन्झी डाबरेसारखा जे उमेदवार आहे आणि त्यांच्याबरोबर जे सर्व टीम आहे त्यांनी ह्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे की विकास आपल्याला हवा आहे इथे, परंतु पर्यावरण लक्षात ठेवूनच विकास झाला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे इथे. त्यांचं म्हणणं आहे की इथे पुराचे पाणी येते पण इथे पिण्याचे पाणी येत नाही. ह्या विभागामध्ये अनेक इतर प्रश्न आहेत. आदिवासींचे प्रश्न पण आहेत. त्यांना आदिवासींचा जाणीव आहे, कारण आदिवासी क्षेत्रामध्ये इतर जे कार्यकर्ता आहेत जसं मी आहे त्यांच्याबरोबर त्यांचा संपर्क आहे. आदिवासींचे प्रश्न त्यांना जाणीव आहेत. त्यांचे जे जाणीव आहे इतर लोकांचे प्रश्न आहेत, कारण बाकीच्या ठिकाणच्या लोकांबरोबर त्यांचे संपर्क असल्यामुळे मग तिकडचे चळवळीचे जे प्रश्न त्यांना समजते. आणि इथे जरा आपल्याला बिल्डर लोकांच्या विरोधात जे विकास घडून आणायचा असेल तर चळवळीने ते आपण घडून आणू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की इथलं जे लोक जे आहेत त्यांनी भरघोस मताने मॅकेन्झी डाबरेला जिंकून आणायचं, आणि ही माझी खास विनंती आहे.